नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रतापगडाची सफर करणार आहे। तर हा जो बांध दाखवलेला आहे तो प्रतापगडाकडे गेलेला आहे। ही प्रतापगडाची कमान आहे, इथे प्रतापगड प्रवेशद्वार। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण रायगडाची संपूर्ण माहिती पाहिलेली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, तर प्रतापगडाची संपूर्ण माहिती, त्या किल्ल्यावरील संपूर्ण जे पॉइंट आहेत त्याची संपूर्ण माहिती ह्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे। प्रतापगडला जाण्यासाठी जवळचे ठिकाण महाबळेश्वर, जिल्हा सातारा। सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस 8 मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे। पार आणि किनेश्वर या 2 गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंबावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे। महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुंभोरशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते। अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो। त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते। दर्गा शरीफ म्हणजे अफजल खानाची कबर। या गडाला एकच महाद्वार आहे। त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे। थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाजात उभे राहता येते। दरवाजाच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात। हा बुरुज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो। या ठिकाणी इतिहास अभ्यासक शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात। हे एक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। दरवर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात। शूरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींचे साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते। जावळी खोरे कसे होते व आहे याचा उलगडा येथे गेल्यावरच होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन 1656 साली पार पडले। छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल 1689 ते 10 ऑगस्ट 1689 पर्यंत वास्तव्यास होते। छत्रपती राजाराम महाराज यांची काकर खानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली। त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली होती। या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपतींच्या सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते। इसवी सन 1656 ते इसवी सन 1818 काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला। 17 फुटाचा कास्यांचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन इसवी सन 1957 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते। इसवी सन 1656 दरम्यान स्वराज्याची नवीन घडी बसत होती। जावळीचा प्रदेश स्वराज्यात असावा असे महाराजांना वाटत होते, कारण ज्याच्याकडे जावळी प्रदेश त्याचा 12 मावळावर वचक होता। त्यावेळी जावळीचा प्रदेश चंद्रराव मोरे यांच्याकडे होता। चंद्रराव ही आदिलशाहीने दिलेली पदवी होती। हा चंद्रराव मोरे महाराजांच्या मुळेच गादीवर बसला होता, पण तो पुढे महाराजांना जुमानेना मनमर्जी कारभार करू लागला होता। तेव्हा महाराजांनी जावळीवर हल्ला केला होता। मोठे युद्ध झाले होते। चंद्रराव मोरे पळून रायगड किल्ल्यावर गेले होते। महाराजांनी जावळी ताब्यात घेतली होती, पण 12 मावळावर कारभार करण्यासाठी या भागात कोणताही सुरक्षित किल्ला नव्हता हे महाराजांनी हेरले होते आणि त्यांनी ठरवले की या जावळी खोऱ्यात किल्ला हवा। त्यांनी मोक्याच्या जागेचा शोध घेतला असता त्यांना एक उत्तम डोंगर सापडला। त्या डोंगराचे नाव भोरप्या डोंगर। भोरप्या डोंगरावर किल्ल्याची जागा निवडली गेली आणि गडाचे बांधकाम मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे सोपवण्यात आली। इसवी सन 1656 ते 1658 या काळात किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले। जावळीला मजबूत भक्कम असा गडकोट छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला होता। तर मित्रांनो, आता आपण इथं आलेलो आहे गडाच्या पायथ्याशी। आताच आपण प्रवेशद्वारापासून आपण इथपर्यंत आलेलो आहे। जवळजवळ गाडी, जर तुमची वैयक्तिक गाडी खाजगी असेल, खाजगी वाहतूक असेल तुमची, तर तुम्हाला इथे येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात। प्रतापगडावर एकूण 6 बुरुजांचे अवशेष सापडतात। त्यांची नावे पुढील प्रमाणे: यशवंत बुरुज, केदार, रेडका, अफजल,
सूर्यबुरुज आणि राजपहारा. सध्या आपल्याला केवळ या बुरुजांचे अवशेष बघण्यास मिळतात. बुरुजांची उंची प्रत्येकी 10 ते 15 मीटर इतकी आहे. आत्ताच आपण गाडी पार्क करून आपण चालत इथपर्यंत आपण वर आलेलो आहे. साधारणपणे 5 ते 10 मिनिटं चालत इथं येण्यासाठी लागतात. आता इथून पायऱ्यातून वर किती वेळ लागतो ते आपण आता प्रत्यक्ष बघूयाच. किल्ले प्रतापगड ओळखला जातो तो छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीसाठी आणि युद्धासाठी. आदिलशहाच्या हुकमानुसार स्वराज्यावर अफजल खान मोठी फौज घेऊन चालून आला होता. हा अफजल खान अतिशय क्रूर, दगाबाज आणि पराक्रमी सरदार म्हणून ओळखला जात असे. या मोहिमेपूर्वी त्याने कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठा पराक्रम केला होता. दगाबाजी करून अनेक राज्ये त्याने बुडवली होती. तो येत होता महाराजांचं छोटस राज्य आपल्या पायदळीत तुडवायला. अंदाजे 20,000हून अधिक घोडदळ, 15,000 पायदळ, 1500 शिपाई, 80 तोफा, 1200 उंट आणि 85 हत्तीसह वाई भागात पोहोचला होता. महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी प्रतापगड जवळ केला. आपली आई, आजारी बायको, लहान शंभूराजे असा वैयक्तिक संसार बाजूला ठेवून ते स्वराज्य रक्षणासाठी प्रतापगडावर आले होते. खानाने महाराजांना किल्ल्यावरून बाहेर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मंदिरे फोडली होती, जनता लुटली गेली होती. आई तुळजाभवानीची मूर्ती सुद्धा त्या क्रूर माणसाने सोडली नाही. पण त्याला महाराजांना किल्ल्यावरून बाहेर आणता आलं नाही. शेवटी दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या बऱ्याच भेटीगाठी नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये 9 नोव्हेंबर 1659 रोजी ऐतिहासिक भेटीचा दिवस ठरला होता. भेटीच्या अटीनुसार ही भेट सशस्त्र असणार होती आणि सोबत 10 अंगरक्षक एका बाणाच्या अंतरावर ठेवायची मुभा होती. भेटीसाठी उभारलेल्या शामियानामध्ये दोन्ही बाजूचे वकील आणि एक अंगरक्षक असे भेटीच्या अटींचे स्वरूप होते. या भेटीत अफजल खानाने महाराजांना आलिंगन दिले होते आणि दगा करून महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी सावध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. मोठा विजय मिळवला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांचा हा नरसिंह अवतार त्या दिवशी प्रतापगडाने पाहिला आणि अनुभवलेला होता. हा प्रतापगड आजही त्या पराक्रमी दिवसाची आठवण करून देतो. तुम्हाला तो सुद्धा पाहायला मिळेल, ते सुद्धा आपण बघूया. गडाच्या 96 पायऱ्या चढून आल्यानंतर गोमुखी आकारात असलेला 2 बुरुजांच्या मध्ये भव्य असा महादरवाजा दिसून येतो. हाच दरवाजा गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. दरवाजात बाहेरच्या दिशेने तोंड करून उभे राहिले असता उजव्या बुरुजावर चंद्र आणि सूर्य कोरलेला दिसून येतो. जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात आहे तोपर्यंत हा गड, त्याचा इतिहास आणि महाराजांचं नाव अबाधित राहील असा त्याचा अर्थ सांगितला जातो. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुल्फिकार खानाने रायगडला वेढा दिला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज गडावरून निसटून जिंजीला जात असताना प्रतापगडावर त्यांनी आसरा घेतला होता. जेव्हा नाना फडणवीसावर चाल करण्याच्या उद्देशाने आले त्यावेळी नाना प्रतापगडावर आश्रयाला थांबले होते अशी माहिती मिळते. पुढे ब्रिटिश आणि मराठ्यामध्ये झालेल्या युद्धानंतर 1818 इसवी सन 1778 मध्ये नाना फडणवीसांनी काही काळ सखाराम बापूंना या गडावर नजरकैद करून ठेवले होते. इसवी सन 1796 साली दौलतराव शिंदे आणि बाळोबा कुंजीर जेव्हा नाना फडणवीसावर चाल करण्याच्या उद्देशाने आले त्यावेळी नाना प्रतापगडावर आश्रयाला थांबले होते अशी माहिती मिळते. पुढे ब्रिटिश आणि मराठ्यामध्ये झालेल्या युद्धानंतर 1818 ला हा गड ब्रिटिशांनी ताब्यात घेतला होता. 1957 साली या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नोव्हेंबर 1957 ला करण्यात आले. किल्ले प्रतापगडाची लढाई माहित नाही असा मराठी माणूस सापडणे विरळच. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्वाची लढाई आहे.
इतिहासातील सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक म्हणजे अफजल खानाचा वध आहे. हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट बनून आलेल्या अफजल खानाला अत्यंत शौर्याने व चतुराईने ठार करून तसेच त्याच्या सैन्याचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या शौर्याने व गनिमी काव्याने अनेक गड किल्ले व प्रांत जिंकून उत्तरेत मुघलांना तसेच दक्षिणेत आदिलशहाला पळताबुई थोडी केली होती. महाराजांना थांबवण्याचा कुठलाच उपाय मिळत नसल्याने शेवटी आदिलशहाच्या आईने म्हणजेच बडी बेगम साहेबाने विजापूरच्या भर दरबारात आवाहन केले होते की जो सरदार छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून आणेल त्याला मोठे इनाम दिले जाईल. ही कामगिरी करणे त्या दरबारातील कुणालाही शक्य वाटले नाही. तेव्हा एक उंच धिप्पाड सरदार पुढे आला व त्याने ही कामगिरी करण्याचा विडा उचलला. तो सरदार होता क्रूर धूर्त अफजल खान. त्याला हरवणे इतके सोपे नव्हते. तो आदिलशाहीतील एक उत्तम योद्धा होता व सर्व रणनीतीमध्ये पारंगत होता. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांची हत्या केली होती आणि आदिलशाही दरबारात त्याचे व शहाजी राजांचे वैर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून अफजल खान मोठे सैन्य घेऊन विजापूरहून 1659 साली निघाला होता. अफजल खानाच्या सैन्यात सिद्दी जलाल, मुसा खान, अंबर खान, याकुत खान तसेच प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते हे मोठमोठे पराक्रमी सरदार होते. तसेच 12,000 घोडदौड, 10,000 पायदळ, अनेक तोफा व बंदूकधारी सैनिक सुद्धा होते. मजल दरमजल करत येत असताना त्याने इस्लामी प्रथेप्रमाणे अनेक देवळे उद्ध्वस्त केली होती, मूर्तीभंजन केले होते, गावातील लोकांवर अत्याचार केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या येण्याची बातमी ऐकल्यावर त्यांचा मुक्काम राजगडावरून दुर्गम असलेल्या घनदाट जंगलातील प्रतापगडावर हलवला होता. अफजल खानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा विध्वंस केला होता आणि नंतर त्याने आपला रोख महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या देवळाकडे वळवला होता. अफजल खानाचा डाव होता. अशा प्रकारे देवळे उद्ध्वस्त केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज चिडतील आणि त्याच्याशी युद्ध करायला मैदानात उतरतील. परंतु महाराजांनी गनिमी कावा खेळत बचावात्मक पवित्रा घेतला. खानाने जंजिऱ्याच्या सिद्धीशी हात मिळवणी केली आणि कोकणच्या बाजूने सुद्धा आपली पकड मजबूत केली. खानाने हळूहळू पुढे प्रवास करीत वाई येथे मुक्काम टाकला. त्याला ह्या प्रदेशाची चांगली माहिती होती कारण पूर्वी तो वाईचा सुभेदार होता. ह्या ठिकाणाहून त्याला खेळ खेळणे सोपे जाईल म्हणून त्याने वाईलाच मुक्काम ठोकला होता. युद्धाच्या आधीच छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारायचा खानाचा कावा होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे महाराजांचे मत असल्याने त्यांनी गनिमी काव्याने खानाचा हल्ला परतवण्याचे ठरवले. शिवाय युद्धात नुकसान झाले असते म्हणून महाराजांनी खानाकडे आपले दूत पाठवले व त्याला आपण घाबरलो असल्याचे दाखवले. आपण घाबरलो आहोत व आपल्याला युद्ध करायचे नाही, उलट तह किंवा समझोता करायचा आहे हे दूतांकर्वे खानाला कळवले. खानाने महाराजांना वाईला भेटायला बोलवले परंतु महाराजांनी वाईत जाण्यास नकार दिला कारण घातपात होण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच महाराजांनी आपण फारच घाबरलो असल्याचे भासवत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्यास सांगितले. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कुठले हत्यार वापरणार नाही असा नियम ठरला. प्रत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील आणि त्यातील एक शामियाच्या बाहेर थांबतील व इतर अंगरक्षक लांब राहतील असे ठरले होते. भेटीचा दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. भेटीच्या दिवशी अफजल खान भेटीच्या वेळेआधीच शामियात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणून बुजून अतिशय भव्य आणि सुंदर शामियाना तयार करून घेतला होता. निशस्त्र भेटायचे ठरले होते तरीही खानाने दगा करण्याचे ठरवले असल्याने आपल्या अंगरक्याखाली बिचवा लपवला होता. खान 100% दगाफटका करणार हे छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होते म्हणून त्यांनी अंगरख्याखाली चिलकत घातले होते आणि वाघनखे हातात लपवली होती. छत्रपती शिवाजी महाराज शामियानात आल्यानंतर अफजल खानाने महाराजांना आलिंगन देण्यास बोलावले. उंच धिप्पाड अफजल खान आणि मूर्ती लहान पण महान कीर्ती असलेले आपले महाराज आलिंगन देण्यास सरसावले. धिप्पाड अफजल खानाने महाराजांना आलिंगन देताच आपल्या काखेत दाबून महाराजावर बिचव्याचा वार केला परंतु महाराजांनी चिलकत घातलेले असल्याने त्यांना काही इजा झाली नाही आणि खानाने
दगा केल्याने महाराजांनी वाघनखे काढली आणि खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला. अनपेक्षित हल्ल्याने घाबरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला. त्यामुळे त्याचे अंगरक्षक सावध झाले. इतर अंगरक्षक व महाराजांचे अंगरक्षक यांच्यात लढाई जुंपली. सय्यद बंडाने महाराजावर वार केला, परंतु जीवा महालाने तो वार आपल्यावर झेलला आणि महाराजांचा रस्ता मोकळा केला. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. खान जखमी अवस्थेत त्याच्या पालखीत स्वार झाला, परंतु संभाजी कावजीने पालखी वाहणाऱ्या भोईंच्या पायावर वार केला आणि जखमी अफजल खानाला ठार मारून त्याचे शिर धडापासून वेगळे केले. महाराजांनी त्याचे हे शिर जिजाऊंना भेट म्हणून पाठवले. महाराज नंतर लगेच किल्ल्यावर परत गेले आणि तोफाने सैन्याला अफजल खानाच्या सैन्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. महाराजांच्या सैन्याच्या तुकड्या प्रतापगडाच्या घनदाट जंगलात आधीच दाबा धरून बसले होते. तोफांचे आवाज ऐकताच त्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर आक्रमण केले. खानाचे सैन्य बेसावत होते. कान्होजी जेदे यांनी बंदूकधाऱ्यावर आक्रमण केले. मुसा खान पळून गेला. अफजल खानाच्या सैन्याची वाताहत झाली. सुमारे 5,000 सैनिक मारले गेले आणि 3,000 सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले गेले आणि आदिलशहाच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. परंतु महाराजांच्या सैन्याने कुणावरही अत्याचार केले नाहीत. हाच मराठे व इतर यांच्यातला मोठा फरक होता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी किल्ले प्रतापगडावर आलेलो आहे. तर किल्ले प्रतापगडाची संपूर्ण माहिती हे माझे मित्र जय जाधव हे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सर्वांना पहिले जय शिवराय. जो आपण आता प्रतापगड किल्ला पाहायला जातोय हा खासगी मालकीचा आहे. सातारचे उदयनराजे भोसले म्हणजे महाराजांचे 13 वंशज ज्यांच्या अंडर मध्ये हा किल्ला आहे. समोर अफजल खान कबर आता आपण पाहणार आहे. अफजल खानाला इथे मारलं. मारायचं मेन कारण काही संपूर्ण जंगल दिसते बघा. हे संपूर्ण जावळीचं खोर आहे. जावळीचं खोर आणि जावळीचं जाळे इतिहासामध्ये फेमस होतं. चंद्रराव मोऱ्यांची जावळी मराठाच होते पण आदिलशाहचे गुलाम होते. शिवाजी महाराजांनी विनंती केली, तुम्ही मराठा आम्ही मराठा आहे, ही जावळी आपण स्वराज्य निर्माण करू. चंद्रराव मोऱ्यांनी जावळी दिली नाही म्हणून शिवाजी महाराजांनी 6 जून 1655 मध्ये जावळी काबीज केली. त्याच्यावर प्रतापगड बांधला. प्रतापगड नाव कसं पडलं बघा. अफजल खानाला मारल्यानंतर आपल्याला विजय मिळाला. विजयाला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, प्रताप झाला. गडाचं नाव ठेवलं प्रतापगड. प्रतापगड बांधला. जावळी घेतली. आदिलशाहला राग आला. एक विजापूरच्या दरबारामध्ये विडा मांडला. शिवाजी महाराजांना पकडून कोण आले. अफजल खान विडा उचलतो. 60,000 सैन्य घेतो. आपली हिंदूंची मंदिरं लागतात बघा. पंढरपूर, तुळजापूर, शनी शिंगणापूर, मार्लेश्वर, खटाव, मान हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली. वाईमध्ये आला. वाईत आल्यानंतर एक फरमान सोडलं, शिवाजी राजा तुम्ही आमच्या मुलासारखे, तुम्ही आम्हाला वाईमध्ये भेटायला. वाईत भेटाय गेलं. 60,000 सैन्य होतं. आपलं 3,500 सैन्य होतं. खुल्या मैदानात निभाव लागू शकत नव्हता. राजांनी पत्र पाठवलं. पत्रामध्ये असं लिहितात, खान साहेब आम्ही तुम्हाला घाबरतो, तुम्हीच आम्हाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला. अफजल खान भेटायला तयार होतो. 48,000 सैन्य विजापूरला पाठवतो. 12,000 सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला घेऊन येतो. महाबळेश्वरवरनं रोड येतो. आंबेनळीचा घाट. अफजल खानाचं 12,000 सैन्य या आंबेनळीच्या घाटामध्ये रडलं. घाटाला नाव पडलं रणतोंडीचा घाट. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला आता 10 नोव्हेंबर 1659 वार होता. गुरुवार दुपारी 2 वाजता. संपूर्ण माहिती काढतात. जेवतो काय, वजन काय, जेव्हा बसला बोकड काय, 250 किलो त्याचं वजन होतं. 64 बायका आणि 43 मुलं. राजांच्या भेटीला येताना 64 बायकांची कत्तल केली. विजापूरमध्ये खून बावडी विहीर आहे. विहिरीमध्ये 64 बायका फेकल्या. 43 मुलांपैकी एक मुलगा फजल खान याला महाराजांच्या भेटीला घेऊन आले. 43 किलो तलवारीचं वजन होतं. 7.25 फुटाचा अफजल खान होता. हत्तीला ढकलत न्यायच्या एवढी त्याच्यामध्ये ताकद होती. राजांनी अंगामध्ये लोखंडी चिलकट, डोक्यामध्ये लोखंडी चिरटोप, वाघनखे, बिचवा, दानपट्टा, कट्यार, तलवार घेऊन शिवाजी महाराज घर उतार झाले. अफजल खानाने राजांना डाव्या बगल्यात दाबल्या. कटेरीने 3 वार केले. पहिला वार पाटण केला. वरचा अंगरका फटला. लोखंडी चिलकोती करकर आवाज आला. दुसरा वार डोक्यात केला. डोक्यातला मंदिर खाली पडला. लोखंडी चिरोटोप दिसला. तिसरा वार करकायलं. वाघनखे अफजल खानाच्या पोटामध्ये घुसपले. अफजल खान ओरडू लागला, धगा धगा. त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा शामिनेच्या बाहेर होता. दानपट्टा उचलला. राजांवरती वार करायला. महाराजांचे अंगरक्षक होते जुबा माले सपका यांनी पाहिलं राजांवरती वार होतोय. सय्यद बंडाचा वरच्या वर हात उडवला. मराठीमध्ये एक म्हण घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा.
मन इथं गेली. अफजल खानाचं वजन जास्त होऊन त्याला जास्त माणसं उचलू लागतात, त्याला भुई म्हणतो. म्हणजे 12 माणसं पालखी घेऊन पळवते. महाराजांचे दुसरे अंगरक्षक होते संभाजी कावजी कोंढाळकर. यांनी पहिला अफजल खान पळतोय, 12 भुईंच्या पाय तोडले. अफजल खान खाली पडला, मुंडकं कापलं. समोर आज झेंडा लावलेला बुरुज दिसतो बघा. या बुरुजावरती 3 दिवस ठेवलं भाल्यामध्ये अडकून. मग इथून राजगडला घेऊन गेले जिजामातेनं दाखवायला. 2 कबरी आहेत अफजल खानाच्या, झाडाची कबर इथं आणि मुंडक्याची कबरला राजगडला. किल्ल्यावरती एंट्री केली. त्याच्या बाजूला एक छोटीशी गुफा, शिवकाली गुफा. शिवाजी महाराज अफजल खानाच्या तिकडे जात होते. त्या गुफेमध्ये आपले 40 मोळे लपवले. 40 मोळे का लपवले? जर अफजल खान दगा पक्का करून गड जितायला वरती आला, 40 मोळे रोखून देऊ शकतात. पण या गुफेमध्ये 40 मोळे लपवले. समोरचा जो मेन गेट पाहिला बघा, या मेन गेटची रचना गोमुखी प्रकारे, म्हणजे गाईच्या मुखासारखं. ते खाल्लं वरती पर्यंत आला, तुम्हाला दरवाजा कळणार नाही. या दरवाजाची रचना 2 गोमुखी प्रकारे केलेली आहे. शत्रूचा निम्मा वेळ दरवाजा शोधण्यात जाणार. गड जितायच्या शत्रू एकट्यानं नाही, 10 ते 20 हजार सैन्यांना घेऊन येणार. हत्तीला आणणार. हत्तीला जागेवर टर्न घेता येत नाही, तर जागोजागी टर्न केलं. लाकडाचा ओळखा घेऊन 20 ते 25 माणसं दरवाजावरती धावतात. रणप घ्यायला जागाच नाही. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. एकटा मावळे शत्रूला मारू शकता. विचार करण्यासारखी गोष्ट, एकटा मावळे एवढ्या शत्रूला मारणार कसा? या साईडला खिडकी पाहणारी, त्या खिडकीत तोफेचा मारा गेटवर करायचे. तोफेचा मारा केला की शत्रू जीव वाचवायला भिंतीचा आडोसा घेणार. जे होल दिसतात बघा, त्यातनं गरम ते उकळतं पाणी ओतायचे. शत्रू बाजूंमध्ये जाणार, परत तिकडनं तोफेचा मारा करायचे. हा महाराजांच्या काळातला गनिमी कावा होता बघा. दरवाजामध्ये एक तोफ आहे, 650 किलोची तोफ. तिशिरे 40 ते 3 किलोमीटर जाते. त्याच्या बाजूला एक दगडी मशाल लावायचं स्टँड आहे. शिवाजी महाराज अफजल खानाला मारून किल्ल्यावरती आले. त्याच तोफेतून विजयाचे 5 बार उडवले. 3,500 सैन्यांनी 12,000 सैन्य अफजल खानाच्या कोयनेच्या काठी कापला आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये. किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर समोर झेंडा लावलेला बुरुज दिसतो बघा. अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाचं मुंडकं एका भाल्यामध्ये अडकून याच बुरुजावरती ठेवलं. मग तिथून राजगडला घेऊन गेली. किल्ल्याची संपूर्ण भिंत बघा, 5 किलोमीटरची भिंत आहे. किल्ल्यातला अख्खा परिसर 52 एकराचा आहे. 1656 मध्ये गड बांधायची सुरुवात, 1658 ला म्हणजे 2 वर्ष 1 दिवस लागला किल्ला बांधायला. जर आपण ग्राउंड लेवलला घर बांधाय काढलं तर 2 वर्षात होत नाही. माझानी किल्ला कसा बांधला असेल विचार करा. किल्ल्याच्या आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर, आरसोजी यादव, मोरपंत पिवळे. या तिघांच्या देखील प्रतापगड किल्ला 2 वर्षामध्ये बांधलाय. मागच्या साईडला बघा एक दरवाजा दिसतो आपल्याला. राजमार्ग आहे. शिवाजी महाराज आठवड्यात 2 बॅगचे मंगळवार आणि शुक्रवार वरती भवानी मातेचं मंदिर आहे. मंदिराच्या दर्शनासाठी यायचे. इथपर्यंत कृष्ण नावाची गोडी ठेवायची. पालखी पासून वरती भवानी माता मंदिराची ठेवायची. वरती जाणार राजाचा रस्ता बंद झाला, प्रजेचा रस्ता अजूनही चालू आहे. या साईडला एक चोर दरवाजा पाहणार आहे. जर मेन गेट तोडून जर शत्रू किल्ल्यावरती पोहोचत असेल, आपले मावळे एकदम खालची जायचे. शत्रूला वाटलं मराठे पळून गेले, गड आपला झाला, गनिमी कावा करायचे. दरवाजे रोखून धरायचे, शत्रूला मधल्यामध्ये अडकवायचे. लढाई तरी करा, नाही तर भिंतीवरनं खालती उड्या तरी मारा. किल्ल्यावरती आपण जाणार आहे. समोरचा डोंगर दिसतो बघा, एक टॉवर दिसतोय. महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर आणि प्रतापगड समुद्र सपाटी असलं. प्रतापगड 3,500 फूट आहे, महाबळेश्वर 4,500 फूट. 1,000 फूटची खालती गावं, घर, जंगल दिसते बघा. सावळीचं खोरं आणि जावळीचं जाळे इतिहासामध्ये फेमस होतं. ज्याला आज आपण वाघाची जाळी म्हणतो, ही जावळी. हा भोरप्या नावाचा डोंगर होता. भोरप्या नाव कसं पडलं बघा, की जी आजूबाजूला खेडेगाव असायची, त्या खेडेगावातील लोक इथं गाई म्हशी चरायची. रांगडी भाषेत त्याला गुरा आणि डोरं म्हणतो. त्यामुळे भोरप्या आणि डोरप्या डोंगराचं नाव पडलं. अफजल खानाला मारल्यानंतर प्रतापगड नाव पडलं. 14 किल्ल्यांच्या मध्ये हा प्रतापगड किल्ला आहे. हे संपूर्ण डोंगर बघा, सह्याद्रीच्या पर्वत रांगा मध्ये टोक आलेलं डोंगर दिसतं, चंदनगडे. या साईडला लाईटीच्या खांबाच्या मागच्या साईडला बघा स्ट्रेट लाईन एक डोंगर दिसतो लास्ट नंबरचा. मधुमकरंदगड हे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. वरच्या साईडनं आपण राजगड पाहणारे, रायगड पाहणारे, तोरणा पाहणारे. 14 किल्ल्यांच्या मध्ये हा प्रतापगड किल्ला आहे. वरती आपण जाणार आता. आले पाण्याचा तलाव बघा. किल्ला आपला 2 वर्षामध्ये बांधलाय. बाहेरनं दगडी आणायला लागला. किल्ला 2 वर्षामध्ये झाला नसता. महाराजांनी काय केलं, संपूर्ण डोंगर फोडला, गडाच्या बांधकामासाठी वापरला. खाली फोड होते, जिवंत पाण्याचे झरे लागली. पिण्यासाठी पाणी झालं, गड बांधण्यासाठी दगडी झाल्या. आताच्या काळामध्ये आपण जीसीबी पोकलन पाहतो. महाराजांच्या काळामध्ये तसलं काही नव्हतं. जो आपण गावाकडे जातो बघा, दगड खोदायच्या पायरी पाहतो. 5 ते 6 किलोची गोल पार असते. ती उचलून आत्ताचा 8 तास काम करू शकत नाही. पण महाराजांच्या काळातली 50 ते 55 किलोची दगड खोदायची पार ती उचलून पूर्वीचा माणूस याच्यामध्ये 12-12 तास काम करायचा. त्या जुन्या काळातल्या तोफा काही अत्यारे आपण भवानी मातेच्या मंदिरात पाहणार आहे. किल्ल्यावरचं सर्वात मोठं पाण्याचं तलाव आहे. जिवंत पाण्याचे झरे, 4 तलाव, 2 पाण्याचे विहिरी. एवढ्यावरती पाणी लागले. हेच महाराजांच्या काळातलं वैभव आहे. तेच आपण जुन्या काळातले हत्यारे, तलवारी आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये पाहूया.
200 पायऱ्या आपण वरती चढून आलोय. भवानी मातेचं मंदिर आहे. किल्ला बनवण्याचं कारण म्हणजे भवानी मातेचं मंदिर, जे आपण 3.5 शक्तीपीठ म्हणतो बघा, तुळजा भवानी, तिची प्रतिष्ठापना इथं महाराजांनी केली. तुळजापूरला जायला लांब नव्हतं. जावळीचे चंद्रराव मोरे सारखे काही मावळे होते. मराठ्यांच्या तरवारीला मराठ्यांचं रक्त लागायचं, आपले मावळे मारले जायचे. देवीनं दृष्टांत दिला, माझी स्वप्न जावळीच्या गोरप्या डोंगरावरती कर. भवानी मातेचं मंदिर बांधलं. आज जी आपण मूर्ती पाहणार आहे, हा दगड नेपाळच्या काळगंडी नावाच्या नदीतून आणलाय. शालिग्राम दगड, त्रिवेणी संगमातून. हाच दगड जो अयोध्यामध्ये नेलाय, त्याच दगडाची मूर्ती बनवली. अष्टभुजा 8 हाताने बनवलेली मूर्ती आहे. अफजल खानाला मारल्यानंतर 2 वर्षाने 1661 मध्ये भवानी माता मंदिराची स्थापना केली. संभाजी नाईक पानसरेंनी मूर्ती राजगडावर बनवली अष्टभुजा. देवीच्या एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला सूर्य अशी आशीर्वाद देणारी तेजोई भवानी मातेची मूर्ती आहे. देवीच्या पायाचे शिवलिंग स्फटिक क्रिस्टल. हे शिवलिंग नेहमी शिवाजी महाराजांच्या सोबत असायचे. कोणत्याही लढाईला जाऊ द्या, कोणत्याही किल्ल्यावरती जाऊ द्या, शिवाजी महाराज हे शिवलिंग घेऊन सोबत फिरायचे. राजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 रायगड किल्ल्यावरती. 2 मुलगे होते, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. संभाजी महाराजांनी शिवलिंग इथं आणलं. आज तलवार हे स्वराज्याचे 4थे सरसेनापती कान्होजी हंबीरराव मोहिते. खंबीर तो खंबीर याच मामाची तलवार. यांनी 19 अफजल खानाच्या लढाईमध्ये आपले एकट्या मुळेने 600 सैनिक कापले. तलवार अजूनही पाहायला भेटणारी. तलवारीच्या वरती सोन्याचे 6 स्टार, सुवर्णाक्षरामध्ये त्यांचं नाव लिहिले, सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते. 6 स्टार कशासाठी? आताच्या काळात मिलिटरी आणि पोलिसांच्या खांद्यावरती बॅच देतात बघा, त्या काळामध्ये 100 सैनिक मारले, तलवार एक सोन्याचा स्पॉट द्यायचे. 600 सैनिक मारल्यात. पुढच्या साईडला 3 स्टार आहेत, मागच्या साईडला 3 स्टार आहेत. किताब म्हणून सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते असं संस्कृत मध्ये नाव लिहिलंय. दगडाचं मंदिर दिसतं बघा, महाराजांच्या काळातलं मंदिर आहे. 350 वर्ष पूर्ण अजूनही मंदिर कसं आहे. महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी होती. 3 एप्रिल 1680 मृत्यू रायगड होती. 50 वर्षांचा राजांचं आयुष्य होतं. 14 वर्ष बालपण केले. 36 वर्षामध्ये एवढं मोठं विश्व निर्माण केलंय. म्हणून आज आपण हिंदू धर्मामध्ये, आणि हिंदू धर्म आपला पवित्र मानला जातो. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला 6 जून 1674 रायगडला. 32 मन सुवर्ण सिंहासन होतं. तसंच महाराजांनी देवीसाठी 2.25 मन सोन्याचा कळस अर्पण केला. आज हे मंदिराच्या वरती पाहणार आहे. नाही म्हणले 1 मन म्हणजे आताच्या काळातलं 40 किलो, 100 किलोचा सोन्याचा कळस आज मंदिराच्या वरती आपण पाहणार आहे. या साईडला जुन्या काळातल्या तोफा काही हत्यार आपण पाहणार आहे. त्याबद्दल दर्शन करून या. वरसून आल्यानंतर आपण वरती जायचं. बघा 3 तोफा दिसतात. उकळी तोफा आपण गडाच्या भिंतीनं ओलं पाहतो, त्या ओलांमध्ये असतात, जसं लॉकेट म्हणते त्या टाइप मध्ये. ही दगड खोदायची पार आहे. पुढून दगड खोदायचे, मागून दगडाला शेप द्यायचे. 50 ते 55 किलोचे, 80 किलोपेक्षा जास्त वजन असणारे बांगडी तोफ. आपले तोच 5 किलोमीटरच्या तटबंदीवर या हत्यारे घेऊन फिरायचे बघा. सो आपण कोणत्या किल्ल्यावरती गेलो, आपण मोठा तोफा पाहतो, छोट्या तोफा आपल्याला पाहायला भेटत नाही सहसा. मूर्तीच्या हातात बघा गदा किंवा पर्वत नाही, फक्त आशीर्वाद देणारी दक्षिण मूर्ती पाहायला भेटेल. जो आपण हनुमानाची मंदिरं पाहतो, एकात गदा असते, एका हातात पर्वत असतं. ही फक्त आशीर्वाद देणारी मूर्ती आहे. समर्थ रामदासांनी सातारा जिल्ह्यामध्ये 11 मारुती स्थापन केले दक्षिण मूर्ती. आपण आता बाली किल्ल्यामध्ये जाणार आहे. बाली किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या राहण्याची जागा, जे अन्य धान्याची कोठारे, दारुगोळा, राजवाडा. या बाली किल्ल्यामध्ये मोठ्या किल्ल्यामध्ये उभं आहे. जर मोठा किल्ला शत्रूने जिथला, बाली किल्ल्यात तळघर, तळघरातून खालती यायचं. मोठा किल्ला काबीज करून परत बाली किल्ला जिथला जायचा. दरवाजाची रचना बघा गोमुखी प्रकारे. 475 पायऱ्या वरती चढून आलो. 1656 मध्ये इथे भवानी मातेचं मंदिर बांधते. भवानी मातेचं मंदिर बांध असताना खोदकाम चालू केलं, जमिनीतनं स्वयंभू सापडलं. शिवाजी महाराज शिवभक्त होते. अफजल खानाच्या भेटीला जाताना इथे अभिषेक करून गेले. त्यानंतर नाव पडले इच्छापूर्ती स्वयंभू केदारेश्वर मंदिर. हे ज्या जागेवरती आपण उभं आहे, दरबाराची जागा आहे. 2 दरबार भरायचे, दिवाणे खास आणि दिवाण्याम. दिवाण्याम रायगडला भरायचा. 2-2.5 हजार लोक बसतील, इतका मोठा रायगडला दरबार होता. 8 लोकांची सभा भरायची, अष्टप्रधान दरबार.
जर नवीन मावळा भरती करायचा असेल शंकराचं सचिन शपथविधी करा, नवीन मावळा भरती करा. इथे एकाला शिक्षा दिली खंडोजी खोपडे देशमुख. याला शिक्षा का दिली? अफजल खानाचा मुलगा फजल खान याला वाईपर्यंत पळून जायला मदत केली. राजांना कळलं, राजे मागं कडेलोटाची शिक्षा देणं होते. जीवनदान माईले गड बांधायला भरपूर मदत केली. जीवनदान काय दिलं? उजवा आणि डावा पाय तोडला. डावा पाय कशासाठी? घोड्या बसताना पहिला आपण डावा पाय टाकतो. उजवात कशासाठी? कोणतेही शस्त्र उचलून आणि या दरबारामध्ये मुजरा करू नये. मागच्या साईडला आपण कडेलोट पॉईंट पाहणार आहे. त्या अगोदर दर्शन करा, स्वयंभू मंदिर आहे. हे समोरचं जे रुद्राक्षाच्या आकारासारखं दिसतंय, समोरचा नाग ठेवलेला आहे मध्ये मोठा, ते रुद्राक्ष आहे. ते जमिनीत स्वयंभू सापडलेला. बाकीची पिंड महाराजांनीच बनवलेले. अफजल खानाच्या भेटीला जाताना इथे अभिषेक करून गेलेले. जेवढे दगडाचं मंदिर दिसतंय महाराजांच्या काळातलं मंदिर आहे पूर्ण. त्या काळामध्ये अशी कळी बनवायची. अफजल खानाची कबर दिसते. आता त्याचे काम चालू आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढताना स्टॅच्यू उभा करणार आहे, स्मारक मोठा. मग ती कबर आपल्या लोकांना पाहायला भेटेल. आपलं ठीक आहे. महिनाभर काम आहे, त्यानंतर पाहायला भेटेल. झेंडा लावलेला बुरुज दिसतो बघा, पहिल्या नंबरचा टेळणी बुरुज आहे. त्या साईडला बघा 2 नंबरचा भवानी बुरुज. याच्यात मध्ये पाण्याचा तलाव आहे. आपण जाणार 3 नंबरचा केदारेश्वर बुरुज. 4 बाजूला 4 संरक्षण बुरुज आहेत. पहिल्या नंबरचा टेळणी बुरुज, दुसरा भवानी बुरुज, याच्यात मध्ये पाण्याचा तलाव, 3 नंबरचा केदारेश्वर बुरुज. तिथं एक भुयारी मार्ग आपण पाहणार आहे. जे जो दगड दिसतोय तुम्हाला, हे लॉक सिस्टम आहे. जसे आपली भिंत अजून 350 वर्ष पूर्ण होऊन गेली, अजूनही तसे उभे. हे असे दगडाचं एकामध्ये अडकवायचे. दगड आपण जॉईन करतो त्या काळामध्ये. ते पूर्ण किल्ल्याला केलेले. आपल्याला दगड थोडे थोडे पाहायला मला बुरुज दिसतो, टेळणी बुरुज. इथे नवरात्रामध्ये 5वी माळ असते, पंचमी. तेव्हा जेवढ्या गाडाला वर्ष पूर्ण होतात तेवढ्या मशाली लावतात. 367 वर्ष पूर्ण झाली या नवरात्रीमध्ये. 367 मशाली लावलेल्या पूर्ण. नवरात्रामध्ये खूप उत्सव मोठा असतो इथं. 9 दिवस देवीचा उत्सव. तिची प्रतिष्ठापना इथं महाराजांनी केलेली. आपलेच मावळे मारले जायचे, देवीनं दृष्टांत देऊन महाराजांनी इथे स्थापना केली. 3 नंबरचा केदारेश्वर बुरुजावरती आपण उभा आहे. किल्ला 2 जिल्ह्यांमध्ये येतो, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये उभा आहे. जर भिंतीच्या आत बाहेर काढलं तर रायगड जिल्ह्यामध्ये गेलो, म्हणजे कोकणामध्ये गेलो. 2 जिल्ह्यांच्या मध्ये उभं. जर खालना कोकणात शत्रू वर चढत असेल त्याच्या पारा ठेवण्यासाठी मेन बुरुज केदारेश्वर बुरुज. या साईडला बघा एक छोटासा भुयारी मार्ग दिसतो, त्याला छोटासा तळघर म्हणतो. आपण जो आता बाली किल्ल्यामध्ये उभा आहे, जर मोठा किल्ला शत्रूने जिंकला तिथून खालती जायचं, वेळा मारून आपल्या मोठ्या किल्ल्यामध्ये जायचं. राजाला दिलेलं इमान सोडायचं नाही. बाली किल्ला कोणाच्या हाती जाऊन द्यायचं नाही. सहजासहजी जर बाली किल्ल्यापर्यंत पोहोचलाच कोण तर मग आपले मावळे या वाटेचा उपयोग करायचे. आपण जाणार आहे कडेलोट पॉइंट, किल्ल्यावरची सर्वात उंच बाजू आणि हायस्ट बाजू. या सिंगल रस्ता फक्त मुलांच्या हाताला जावा. मी त्याचं खालनं आला, रायगड वरनं आला ना पोलादपूर. आज तो रोड जातो मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळतो पोलादपूर मिनळी घाट. जी दापोली विद्यापीठाची बस गेली नाही का, तीच लोकांची त्याच घाटामध्ये गेलेली. ह्या साईडला रायगड आहे, ह्या साईडला आपण तिकडनं बघणार आहे. त्यात जरा त्या किल्ल्यावर रायगड दिसतो. 14 किल्ल्यांच्या मध्ये. समोर बघा मधुमकरंद गड दिसतोय. लाईटच्या खांबामध्ये. त्या साईडला चंदनगड आहे, त्या साईडला रायगड दिसतो, त्या साईडला राजगड दिसतो, तोरणा दिसतो. फक्त ते थंडीचं वातावरण आहे त्यामुळे दुसरं थोडंसं आपल्याला दिसणार नाही. एकदा आपण सकाळी पाहिलं ना तर आपलं सकाळपर्यंत चांगलं आडवे दिसतात. गरम तेल उकळतं पाणी शत्रूवर होता. शत्रूवर उठण्यासाठी.
कडेलोट पॉइंट आहे बघा. जर महाराजांच्या काळामध्ये कोणी गद्दारी, चोरी, पितूलपणा केला, त्याला कड्यावरती आणायचं, हातपाय पोत्यामध्ये बांधायचं, सर्व 1800 फेकून द्यायचं. जसं रायगडला टकमक टोके, तसं प्रतापगडला कडेलोटे. फक्त या किल्ल्यावरून अजून कुणाला शिक्षा दिली नाही अशी इतिहासामध्ये एकही नोंद नाही. या महाराजांचं स्मारक आपल्या किल्ल्यावरचा शेवटचा पॉइंट आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या शेवटच्या पॉइंट वर आपण या ठिकाणी आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा तुम्हाला इथे दिसत आहे. तर या ठिकाणी हे माझे मित्र यश जाधव आहेत. तर यांनी आपणाला भरपूर माहिती, अगदी तंतोतंत मुद्देसूद आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी जर यायचं नियोजन जर असेल, तर तुम्हाला एखाद्या गाईडची समजा आवश्यकता असेल, तर हे मित्र तुम्हाला या ठिकाणी माहिती तुम्हाला देऊ शकतात. तर हे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देतील. नमस्कार, माझं नाव यश सचिन जाधव आहे. आणि जरी कधी प्रतापगडला आला, 74 99 14 29 22 या नंबरला फोन करा. आपल्याला किल्ल्याचा संपूर्ण इतिहास माहिती भेटेल. ठीक आहे. तर मित्रांनो, तर आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.